मॉर्निंग मित्रांनो. अजून नाही म्हणतो. मित्रांनो शुभ सकाळ आणि स्वागत तुमचं आपल्या युट्यूबच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आता सध्या आपण आहे ना निघालोय श्रीरामपूर टू पुणे. 6:30ला साहेबांच्या घरून निघालो. साहेब पडले म्हणजे झोपले होते. त्यांना राम राम करून आम्ही सगळे विनोद, जनक, हर्षल आणि स्वतः तुमचा भाऊ निघालोय आता. बघू नाश्ता पाणी रस्त्यात, कारण परत आम्हाला नाईट आहे. चला जाऊया. तुम्हाला घेतलं, मला बी घ्यावं लागेल ना. मित्रांनो मायक आहे. हा अरे मोदीजींनी काय सांगितलंय, कच्चं तेल कमी वापरा, जरा कमी खा. त्याच्यामुळे बचत चालू आहे. सुरुवात आपल्यापासून करतोय. तुम्ही पण बचतीला चालू करा. पैसे नाही रे, तो भाग वेगळा आहे. त्याच्यामुळे दोघात एक मिसळ खातोय. गरिबीच्या झाडा आम्ही सोसल्यात. मित्रांनो आता आपण सध्या आहे चंदननगर मध्ये. एकदम थकून गेलोय. आता जाऊन डायरेक्ट काय गडगड पाणी प्यायचंय, जेवण करायचं आणि झोपून जायचं. काय तिकीट आहे? रेल्वेचं तिकीट काय ठरलं? 5 तास लागले आम्हाला जायला. ऐक ना, मग काय करायचं म्हणते करून म्हणतो. एरवड्यामध्ये आलोय मित्रांनो. आता मस्त झाला प्रवास, लय लवकर आलो. बरं झालं, उन्हाच्या आधी नाही का. तसं पण आज एवढं ऊन नाही वाटत आहे. 11-12 वाजले. पण पुण्यात आलोय त्याच्यामुळे नसेल वाटत. नाही तर तिकडं नगर जिल्हा तिकडं पुढं आहे ऊन भयानक. पुण्यामध्ये एकच इश्यू आपला आहे फक्त ट्रॅफिकचा. रस्त्याचे काम वगैरे, पाईपलाईन वगैरे, ड्रेनेज ओपन करतात, त्याच्यामुळे सुद्धा जास्त ट्रॅफिक होते रस्त्याच्या कडेला. चला आता जाऊया. जेवणार आहे का हर्षा? होय विनोद, जेवणार आहे दुपारचं? असं कोणतरी स्पा करायला पाहिजे रे. स्पा करायला पाहिजे एका अंदाज. पडायची रेड बीड बाबा. ओरिजिनल स्पा मध्ये जायचं. माझाच व्हिडिओ अपलोड व्हायचा युट्यूबला. स्पा सेंटरवर. युट्यूबवर नाही तर नाही. शेवटती थांबशन ना देत. तुम्हाला रुबीला जायचंय ना, मग तिथं सोडा डायरेक्ट. रुबीवाला पैसे आमचं घर आहे. खेटूनच रुबीवालाच आमचं घर आहे. तसं म्हणलं तरी काय हरकत नाही. तुम्हाला कुठून आहे पिकअप, कुठून आहे? रुबी हॉलवर. पुणे स्टेशन असेल. पुणे स्टेशनवर नाही, तिथून तर लय जवळ आहे. मग तुम्हाला त्याच रूटला जायचंय आपल्याला. लेफ्टला घ्या, सरळ चला. किती इथून रुबी? इथून आता 2-2.5 किलोमीटर. 2-2.5 किलोमीटर असेल. भैया आम्ही जाऊन येतो एवढ्या वेळेस. आशुतोषला सांगून जाऊ कुठं. हा मग आपण समजा त्याची फॅमिली, माझी फॅमिली, तू, मी, सुभाष, हर्षल. झालं साहेबांचं लग्न. हा भैया बघता भैया 11 वर्ष 11. मित्रांनो आपण 12-1 वाजता आहे ना रूमवर पोहोचलो तिथं पुण्यात. म्हणजे
एक 4-5 तासाचा अवधी लागला आपला पुण्याला यायला श्रीरामपूरवरून. आणि एवढं थकलेलं होतं कारण काल लग्न झालं ते वरात वगैरे. तर 8-7 वाजले तर ते 12ला आलोय ना, ते जेवण झोपलो तर ते डायरेक्ट आत्ता सुटलेलो आहे. आता आंघोळ वगैरे केली, जायचं मन पण करत नाही. आजारी एक खोकला वगैरे येतोय, पण काय आता अपसेट नाही राहावं लागणार. नाईट ड्युटीला तर जावंच लागेल. त्याच्यामुळे आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन चाललोय नाईटला. चला जेवण वगैरे करू आणि जाऊया.